नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे 2024-25चे सुधारित व 2025-26चे मूळ अंदाजपत्रक आज रोजी महासभेमार्फत प्रशासकाने मंजूर केलेले आहे. 2025-26चे अंदाजपत्रक हे 1523 कोटी 27 लक्ष रुपयाचे असून खर्च हा 1517.42 कोटी असा आहे. यामध्ये महसुली उत्पन्न महापालिकेचे 665 कोटी असून त्यामधील खर्च हा 664.98 कोटी आहे. असा एकूण 5,85,000 रुपये शिल्लकीचा अंदाजपत्रक आज रोजी प्रशासकामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये नागरिकांना कोणत्याही कराची वाढ करण्यात आलेली नाही आहे. त्यामध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास शुल्क यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही आहे. तथापि महापालिकेच्या उत्पन्नामध्ये कोणताही परिणाम होणार नाही, कारण महापालिकेची यापूर्वीची जी थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली आहे ती मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. त्यामधून कार्यक्षमपणे वसुली करून त्यासोबत DP प्लॅन आपला परत आल्यामुळे आणि 2 किलोमीटरच्या मर्यादेत आपल्याला गुंठेवारी करता येणं शक्य आहे. त्यासोबत बांधकाम परवानग्याही दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. त्यासोबतच महापालिकेचे जे उत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधण्यात येत आहेत त्यामधूनही महापालिकेला उत्पन्न प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीनं नागरिकांच्या पुरविल्या जाणाऱ्या कोणत्याही सोयीसुविधावर परिणाम न होता आपण कोणत्याही प्रकारची करवाढ न करता हा अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे. यामध्ये प्रकर्षाने मागील वर्षी ज्या सवलती होत्या त्या मालमत्ता कर जर एप्रिलमध्ये भरत असाल तर 7% सवलत, मेमध्ये भरत असाल तर 6% सवलत, या सवलती तसेच महिलांच्या नावावर मालमत्ता असेल तर 10% सवलत, दिव्यांग जर घरामध्ये कुणी असेल तर त्यालाही 10% सवलत, या ज्या मूळ सवलती आहेत त्याही आपण चालू ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण उत्पन्नाची काळजी घेतलेलीच आहे. त्यासोबत नव्याने आपण काही विकास कामांचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये महापालिकेने रस्त्यासाठी वाहतूक कक्ष निर्माण केलेला आहे. त्यामध्ये केंद्रीय रस्ते विकास संशोधन संस्था यांच्यासोबत ॲग्रीमेंट करून आपण शहराचा वाहतूक आराखडा तयार करणार आहोत आणि त्या DPRनुसार आपण शहरामधील ट्रॅफिक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच आपण सिडको भागामध्ये नव्याने स्विमिंग पूल आणि उद्यान अशा फॅसिलिटी द्यायला यामध्ये संकल्पित केलेल्या आहेत. मूळ शहरामध्येही आपण स्वर्गीय शंकरराव चव्हाण नाट्यगृह असो किंवा विसावा उद्यान असो याचंही पुनर्नवीकरण काही या कामामध्ये हाती घेतलेलं आहे. त्यासोबतच मूळ जे आपलं अमृत 2.0 या योजनेमधून पाणी पुरवठा योजना जी मंजूर झालेली आहे ती यावर्षी पूर्ण करून आपण नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासोबतच रविनगर हा भाग जो आपण पायलट बेसिसवरती घेतलेला आहे त्या ठिकाणी 2000 नळ कनेक्शनला आपण 24/7 पाणी द्यायचं यामध्ये नियोजित केलेलं आहे. अशा पद्धतीने नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवरती आपण लक्ष दिलेलं आहे. तथापि त्यासोबतच आपण कुठल्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे. आरोग्य डिपार्टमेंटसाठी सुद्धा आपण 15व्या वित्त आयोगामधून 19 डिस्पेन्सरीज हे यावर्षी चालू करणार आहोत. त्यासोबतच आपण मधुमेह आणि हायपरटेन्शन या दोन रोगासाठी स्पेशल चिकित्सालय करायचं नियोजित केलेलं आहे, जेणेकरून आणि त्यामध्ये कन्सल्टेशन सोबत औषधी सुद्धा मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. त्यासोबतच आपण रोडसाठी सुद्धा रोडच्या सोबतच बांधकाम विभागासाठी जवळपास 141 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामध्ये रोडसह सामाजिक भवन, संविधान भवन यासारख्या इमारती सुद्धा उभ्या करणार आहोत. आपण स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन हे महापालिकेच्या बेसिक कर्तव्यापैकी एक आहे. त्यासाठी आपण डोर टू डोर कलेक्शन करण्यात यावं आणि सेग्रिगेटेड आपण कचरा गोळा करावा. यासाठी आपण ज्या घंटागाड्या आहेत त्यांची संख्या वाढवलेली आहे, त्याची क्षमता वाढवलेली आहे. त्याचसोबत आपण रोड जे नवीन रोड कॉन्क्रीटचे होत आहेत त्याच्या स्वीपिंगसाठी मेकॅनिकल पद्धतीनं रोड स्वीपरद्वारे आपण साफसफाई करण्याचं नियोजित केलेलं आहे. त्यासोबतच तुप्पा या ठिकाणचं आपलं जे कचऱ्यावरती प्रक्रिया केंद्र आहे त्या ठिकाणी जागा कमी होत असल्यामुळे आपण उत्तर नांदेडमध्येही एक जागा निश्चित करून त्या ठिकाणीही प्रक्रिया केंद्र करण्याचे नियोजित केलेले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.